नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी, नेसते माहेरची साडी, असं म्हटलं ना की एकच चेहरा पटकन नजरेसमोर येतो आणि तो म्हणजे अलकाताईंचा. अलकाताई कुबल. केवढा स्ट्रगल, हे मी ठरवलेलं आहे ना ते पूर्ण करणार. अत्यंत जिद्दी, कष्टाळू आणि खूप मायाळू अशा या आजच्या आपल्या वहिनी. कामगार रंगभूमीच्या नाटकातून काम करत एक कलावंत चित्रपट सृष्टीत पहिलं पाऊल टाकतो. मराठी संस्कारांचा आणि संस्कृतीचा सुगंध आपल्या प्रत्येक भूमिकात दरवळत हा स्त्री शक्तीचा आविष्कार रजतपटावर माहेरची साडी अजरामर करतो. नायिका, मुलगी, बहीण, बायको, वहिनी अशा बहुरूपी भूमिकातून रसिका मनात घर करणारा महाराष्ट्राचा हा मराठमोळा सोज्वळ चेहरा म्हणजेच अभिनेत्री अलका कुबल. या स्त्री आविष्काराला मानाच्या पैठणीसह मानाचा सलाम. नमस्कार. नमस्कार. किती छान वाटतंय माहितीये. मला सांगा की तुमचं आधी माहेर कुठलं, बालपण कुठलं? माहेर म्हणजे मुंबईतलंच आहे माहेर पण आणि सासर पण. माहेर माझं सगळं गोरेगावातच गेले. जन्म लालबागचा गणेश गल्लीतला. अरे वा. हो, पण मी 6 महिन्याची होते तेव्हाच आई माझी BMC मध्ये शिक्षिका होती, वडील टाटा मिल मध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला सुपरवायझर होते. अशा अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आणि मग गोरेगावला शिफ्ट झाले. ते आयुष्य माझं जवळजवळ गोरेगावातच गेलं सगळं. पण मग बाबा जेव्हा कमवायचे किंवा आई शिक्षिका होती, आता गणेश गल्ली म्हटल्यानंतर त्यावेळेचा तो अशा छोट्या छोटीच घरं. हो. 6 महिने का होईना त्या परिसरात तुम्ही राहिलात, त्यानंतर इकडे आलात. पण बाबांनी किंवा आईने या 4 जणांना कधी काही कमी पडू दिलं नसेल? नाही, कमी नाही पडू दिलं. वडील तर माझे खूप लवकर गेले. म्हणजे मला आठवते मी 6 महिन्याची होती पण मला ती संस्कृती अजूनही आवडते. कारण मी सर्वात शेंडेफळ, चौथी, आणि तिन्ही भावंड मोठी होती. पण मी आईचं म्हणेन की त्यावेळी पगार असे नव्हते जे आता BMCत पगार झालेले आहेत, पण ती त्या ह्याच्यात भागवायची. किंवा वडील पण तेव्हा, म्हणजे मला आठवत नाही त्यांचे पगार किती, पण 15 दिवसात त्यांचे पगार संपलेले असायचे. म्हणजे आणि मग ती इथून तिथून काहीतरी करून ते घर चालवायची, संसाराचा गाडा. दोघंही, वडिलांनाही काही व्यसन नव्हतं, सगळं व्यवस्थित होतं. पण नंतर कळायचं. त्यामुळे ना ती जाणीव आदेश अजूनही आहे. म्हणजे ते स्ट्रगल करण्यात, मिळवण्यात जे समाधान होतं. आणि आताही या स्टेजला आल्यावर ते दिवस आठवले ना की पाय जमिनीवर असलेल्या पुन्हा येतात. आणि आईने खूप आमच्यासाठी केलं की मी माझ्या आईला तर कधीच विसरू शकत नाही. कारण वडील मी 15 वर्षाचे असतानाच गेले. त्यामुळे नंतर ज्या आईने आम्हाला चौघांना वाढवलं, 4 भावंडांना, म्हणजे तिच्या पगारात कसं का होईना पण एक शिस्त होती तिच्यामुळे. ती शिक्षिका असल्यामुळे मुळात एक घरातलं वातावरण, एवढ्या वाजेपर्यंत घरात यायला हवं, सगळं अभ्यासाकडे लक्ष, असं तिचं सगळं असायचं. पहाटेपासून आम्ही तिला काम करताना पाहिलंय. त्यातही मग ती मोकळा वेळ मिळेल तेव्हा साड्या विकायची, काय काय म्हणजे असे प्रकार करत बसायची की वरची कमाई थोडीशी वाढावी म्हणून. तर हे दिवस आमच्या डोक्यात अजूनही आहेत की आम्ही आमच्या आईचे कष्ट नाही विसरू शकत. बघितलं, फक्त बालपणाकडे गेलो, थोडासा चाळीत गेलो आणि तुम्ही किती आईबद्दल बोलला. कारण ते विसरतात नाही. आज सगळं मिळतं, आज सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यावेळेला त्यांनी हे इकॉनॉमिक्स कसं साधलं असेल हा प्रश्न पडतो. आणि कधी काही कमी पडू दिलं नाही. बरोबर. हा, बरं मला सांगा, मग शिक्षण पुढे, कॉलेज वगैरे कुठे? सगळं गोरेगाव, दालमिया कॉलेजला होते, महाराष्ट्र विद्यालयाला होते गोरेगावला. आणि नंतर मी फार लवकर हिरोईन झाले. म्हणजे मी पहिली फिल्म केली तेव्हा 16-17 वर्षाची होते. चक्र केली तेव्हा तर 10वीत होते. स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह वगैरे. म्हणजे तेव्हा माझी 10वीची एक्झामही झाली नव्हती. आणि नंतर मी 12. जेव्हा पहिली फिल्म केली ती बघायला बाबा नव्हते? नाही, बाबा नव्हते. पण बाबांना कलेची वगैरे आवड होती? खूप आवड होती. म्हणजे त्यांना आधी विरोध होता वडिलांचा लहानपणी. मी जेव्हा पहिलं 8व्या वर्षी नटसम्राट मध्ये काम केलं, नंतर वेडा वृंदावन, यशवंत दत्त आणि नयनतारा वगैरे होते. त्यामुळे तेव्हा त्यांना आधी वाटायचं की आपली मुलगी नको, या क्षेत्रात नको, विरोध होता. पण हळूहळू ते नाटकाची इथे यायला लागले, सगळ्यांना भेटायला लागले. मग त्यांना कळलं की शेवटी क्षेत्र वाईट नाहीये, आपल्यावर आहे ते. आणि मग त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे पण असं आता वाटतं की हे सगळं बघायला बाबा हवे होते. अरे मला सांगा, ती माहेरची साडी चा एक पॅच होता की ज्याच्यामध्ये मगाशी तुम्ही म्हणता म्हणालात की आई माझी साड्या विकायची. माहेरची साडी खऱ्या अर्थाने अगदी
तो एक काळ खूप वेगळा होता ना. अगदी म्हणजे मला त्या ते नाटकाचा. त्या त्या नाटकाचा चित्रपटाचा. म्हणजे नाटक त्यामुळे मी नंतर नाटकाकडे थोडी कमी आले. म्हणजे मी वटवट सावित्री नाटक केलं, नीना कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर वगैरे होते. त्यानंतर आपलं माणूस. पण नंतर मी लेक चालली सासरला पहिली फिल्म केली जी रिलीज झाली. पोरींची धमाल बापाची कमाल एक केली होती, शूट पहिलं केलं पण नंतर रिलीज झाली. पण पहिलाच सिनेमा सिल्वर जुबली झाला. म्हणजे मी, लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे असं आम्ही तिघही एकत्र आलो आणि असा सक्सेस. थोडंसं तेव्हा ना वय असं होतं की वाटत होतं अरे बापरे पहिलाच सिनेमा सिल्वर जुबली, आता आपण म्हणजे काय इंडस्ट्रीत छाग आहे वगैरे. पण आदेश तसं काही झालं नाही. 6 महिने माझ्याकडे दुसरी फिल्म काही आली नाही आणि स्त्रीधन नावाची फिल्म मिळाली. त्याचं मला महाराष्ट्र राज्याचं बेस्ट ॲक्ट्रेसचं बक्षीस मिळालं फत्तेलाल प्रोडक्शनची. आणि मग नंतर हळूहळू सेटल होत गेले. पण पाय जमिनीवर आले की यश पण पाहिलं, अपयश पाहिलं. नंतर काय सगळ्याच फिल्म्स चालल्या अशा नाही. पण मी पहिल्या सिनेमानंतर त्यामध्ये 30 फिल्म्स केल्या. 30 फिल्म्स नंतर माहेरची साडी केली आणि त्याला जे काही यश मिळालं त्याच्यानंतर 10 वर्ष मी जवळजवळ पाय रोवूनच होते की मग माहेर, सासर, सौभाग्य वस्तू भांडार अगदी सुरू होतं. म्हणजे माहेर, सासर, सौभाग्य वस्तू सगळं सुरू झालं. पण मला आता त्यांना विचारायचंय की माहेरच्या साडीनंतर तुम्हाला सासरची साडी पण एक मिळाली. हो अगदी. आणि स हा अक्षर म्हणजे खूप महत्वाचं ठरलं त्यांच्या आयुष्यात. ते का सांगतो.